नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 11th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर आणि तो आहे द लिव्हिंग वर्ल्ड. अँड येस, तुम्हाला इथे डायग्राममध्ये किंवा या इमेजमध्ये दिसते की हे पूर्ण सिस्टीम जी आहे ती लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सपासून बनलेली आहे. पण आपण कुठल्या बेसिसवरती ह्या गोष्टीला म्हणू शकतो ही नॉन लिव्हिंग आहे किंवा कुठल्या गोष्टीच्या बेसिसवरती म्हणू शकतो की ही लिव्हिंग आहे, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. सो चॅप्टर इज द फर्स्ट लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, पण त्याही अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की व्हॉट इज लाईफ. लाईफ काय आहे? So life is the unique complex organization of the molecules expressing through the chemical reactions which leads to the growth, development, responsiveness, adaptation and reproduction. त्याला आपण म्हणतो that is the life. म्हणजेच ह्या काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा हे काही गोष्टी जर असतील तर त्याला आपण लाईफ म्हणतो. म्हणजे हे कम्प्लीट एक ऑर्गनायझेशन आहे मॉलिक्युल्सचं, त्याला आपण म्हणतो दॅट इज द लाईफ. ठीक आहे, वळूयात आता महत्त्वाच्या टॉपिककडे चॅप्टरच्या. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या काही प्रॉपर्टीज आहे म्हणून तर आपण म्हणतो ना ही गोष्ट लिव्हिंग आहे, ही नॉन लिव्हिंग आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या हातामध्ये हा पेन आहे, हा तुम्ही म्हणू शकतात की हा नॉन लिव्हिंग आहे. किंवा हा बोर्ड आहे, हा बोर्ड काय नॉन लिव्हिंग आहे. पण मी स्वतः बोलते, तुम्ही आहात, म्हणजेच हे काय लिव्हिंग थिंग्स आहेत. आपण काय आहोत? लिव्हिंग आहे. किंवा मी म्हटलं की प्लांट्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत, तर तुम्ही इमिडिएटली सांगता की ही लिव्हिंग थिंग आहे, बरोबर. पण अशा कुठल्या बेसिसवरती तुम्ही सांगतायत की ही गोष्ट लिव्हिंग आहे? असा कुठला क्रायटेरिया तुमच्याकडे, अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या लिव्हिंगकडे आहेत आणि नॉन लिव्हिंगकडे नाही आहेत? आणि ह्या प्रॉपर्टीवरती तुम्ही म्हणतात की ही गोष्ट लिव्हिंग आहे, ही नॉन लिव्हिंग आहे. या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. So properties of the living organism, the first one is the growth, second one is the reproduction, third one is the metabolism and fourth one is the consciousness. ह्या चारही प्रॉपर्टीज आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, वळूयात आता फर्स्ट प्रॉपर्टीकडे. सो फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती आहे ग्रोथ, बरोबर. आता ग्रोथ जी आहे, जर मी तुम्हाला म्हटलं की ग्रोथ काय आहे, तर ग्रोथ इज नथिंग बट इन्क्रीज इन द मास, इन्क्रीज इन द मास अँड इन्क्रीज इन द साईज, त्याला आपण काय म्हणतो तर ग्रोथ म्हणत असतो. मग ग्रोथ म्हणजे जर इन्क्रीज इन मास आणि इन्क्रीज इन साईज असेल तर ती लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्हींमध्ये पण दिसते आपल्याला किंवा बघायला मिळते, बरोबर. मग आता ह्या ग्रोथला आपण आणखी दोन पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. कोणत्या दोन पार्ट्समध्ये? तर एक आहे इंटरनल ग्रोथ, दुसरी आहे एक्सटर्नल ग्रोथ. इंटरनल ग्रोथ म्हणजे जी इनसाइड असते आणि एक्सटर्नल म्हणजे जी आउटसाइडची ग्रोथ असणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग्स आहेत. ह्युमन बिईंग्स कसे ग्रो होत आहेत? इंटरनल ग्रोथ आहे, एक लिमिटेड ग्रोथ आहे. इंटरनल आतल्या साईडने ग्रोथ होते. एक्सटर्नल म्हणजे जी बाहेरच्या साईडने होते त्याला आपण एक्सटर्नल ग्रोथ म्हणतो. म्हणजेच असं म्हणू शकते मी इथे की इंटरनल ग्रोथ इज इंटरनल ग्रोथचं एक एक्झाम्पल आहे ह्युमन्स. एक्सटर्नल ग्रोथ म्हणजे लेट्स टेक एन एक्झाम्पल, एक ह्युमन आहे, ह्या ह्युमनची ग्रोथ होती आहे, तुम्हाला माहिती आहे. इंटरनल टाईपची ग्रोथ होती आहे, त्याचे हात मोठे होत आहेत, पाय मोठे होत आहेत, त्यांची हाईट वाढती आहे, ते चालू शकतात. सो हे एक प्रकारची ग्रोथ आहे. म्हणजे आता इथे काय झालं आहे, त्यांची मास पण वाढलेला आहे, त्यांची साईज पण वाढलेली आहे. ठीक आहे, ही झाली इंटरनल. आता एक्सटर्नलच्या केसमध्ये बघा की फॉर एक्झाम्पल हा एक माउंटेन आहे, हा एक माउंटेन आहे, तर कंटिन्युअसली एअर फ्लो होती. ऑब्वियसली एअर काय करते तर काही डस्ट पार्टिकल तिच्यासोबत कॅरी करते, डस्ट पार्टिकल कॅरी आउट करते. पण हे माउंटेन काय झाला, इथे बॅरियर झाला. जर हा माउंटेन बॅरियर झाला तर इथे डस्ट पार्टिकल सिच्युएटेड होते. डस्ट पार्टिकल इथे काय होणार आहे तर डस्ट पार्टिकल इथे अडेअर होणार आहे माउंटेन्सवरती. जर डस्ट पार्टिकल इथे ह्या माउंटेन्सवरती अडेअर झाले तर अल्टिमेटली ह्या माउंटेनची साईज वाढणार आहे. अल्टिमेटली ही जर साईज वाढली तर इथे मास पण इन्क्रीज होणार आहे. सो इन्क्रीज इन द मास अँड इन्क्रीज इन द साईज हे तर दोन्हींमध्ये पण बघायला मिळते. कोणत्या दोन्हींमध्ये? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये हे बघायला मिळते. आणि म्हणून आपण म्हणतो की ग्रोथ इज नॉट द डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी
ग्रोथ ही अशी डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी नाही आहे की ज्या बेसिसवरती आपण म्हणू शकतो की ही लिव्हिंग आहे, ही नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. आता ग्रोथच्या संदर्भात काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. In a plants, the growth continues throughout their lifespan, and in animals, the growth is only up to the certain age. म्हणजे ॲनिमल्समध्ये ग्रोथ जी आहे ती लिमिटेड लाईफस्पॅनपर्यंत असते. आणि जर तुम्ही इथे प्लांटला कन्सिडर केलं तर प्लांटमध्ये ग्रोथ जी आहे ती त्यांच्या लाईफस्पॅन म्हणजे थ्रू आउट देअर लाईफस्पॅन द कॅरिंग ऑन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी कोणती स्टडी करायची आहे, ती आहे रिप्रोडक्शन. सो द रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट तयार होणं, ऑब्व्हियसली ह्युमन्स. येस. सो त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द रिप्रोडक्शन ऑब्व्हियसली. सो रिप्रोडक्शन दॅट मीन्स की एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे तोच त्याच्या स्वतःसारखा दुसरा ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करू शकतो, ही त्याच्याकडे रिप्रोडक्शनची ॲबिलिटी आहे. बरोबर. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द रिप्रोडक्शन. बट सी रिप्रोडक्शनला आपण म्हणू शकतो का की ही जी आहे ती रिप्रोडक्शन डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये, तर नाही. का, कारण की रिप्रोडक्शन म्हणजे काय की पेरेंट्स आहे, ह्या पेरेंट्सपासून काय तयार होईल तर प्रोजेनी तयार होणार आहे, म्हणजेच हा काय झाला रिप्रोडक्शनचा पार्ट. बट सी देअर आर द सर्टन म्यूल्स आर देअर. म्यूल्स म्हणजे काय की काही स्टराईल ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हॉर्स आणि डॉंकी ह्यांचं जर तुम्ही फर्टिलायझेशन केलं आणि त्यांच्यापासून काय तयार झालं, तर त्यांच्यापासून तयार झालं म्यूल तयार झालं. जर इथे म्यूल तयार झालं तर म्यूल हा काय आहे, तर तो आहे स्टराईल. कारण की स्टराईल आहे म्हणजे काय, इट कॅन नॉट रिप्रोड्यूस, दुसऱ्या एखाद्या कुणाला तो जन्म देऊ शकत नाही. सो देअर इज द नो रिप्रोडक्शन. इथे काय नाही आहे तर रिप्रोडक्शन नाही आहे, कारण की तो रिप्रोड्यूसच करू शकत नाही. म्हणून आपण म्हणू शकत नाही आहे की ही एक डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी आहे. कारण की रिप्रोडक्शन जर ही प्रॉपर्टी आपण एक डिस्टिंग्विशिंग असं आधारित किंवा गृहीत धरून चाललो तर सगळ्याच ॲनिमलकडे, सगळ्याच प्लांट्सकडे, सगळ्याच बॅक्टेरियाकडे रिप्रोडक्शनची ॲबिलिटी पाहिजे. पण ह्या केसमध्ये काय आहे, म्यूल तर रिप्रोड्यूस करू शकत नाही आहे, म्हणजेच दॅट रिप्रोडक्शन इज नॉट द डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स. किंवा एक दुसरं साधं आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं एक एक्झाम्पल घ्या, हनीबी. हनीबीमध्ये क्वीन बी जे आहे ना, ती क्वीन बी काय करते तर ती प्रोड्यूस करत असते. कोणाला प्रोड्यूस करते, फॉर एक्झाम्पल इथे मी लिहिते ही क्वीन बी आहे आणि क्वीन बीचं फक्त आणि फक्त एकच फंक्शन आहे, काय, रिप्रोडक्शन. मग ही कोणाचं रिप्रोडक्शन करते ही क्वीन बी, तर ही क्वीन बी प्रोड्यूस करते वर्कर बीज. कोणाला तयार करते, वर्कर बीज तयार करते. आणि जर ह्या वर्कर बी तयार झाल्या तर ह्या वर्कर बीकडे पण ॲबिलिटी नाही आहे की त्या दुसऱ्या वर्कर बी तयार करतील. वर्कर बीज आर द स्टराईल वन. त्यांचं फक्त फंक्शन काय, वर्क करणं. त्यांचा जर जन्म झाला आहे तर त्यांनी फक्त काम करत असणे, म्हणून त्याला आपण नाव देतो दॅट इज द वर्कर बीज. ठीक आहे. सो इन दिस वे द रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉट द डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी, कारण की रिप्रोडक्शन सगळ्यांमध्ये बघायला मिळत नाही, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे. होप्स समजलं असेल. त्यानंतर थर्ड पार्ट जो आहे तो आहे मेटाबॉलिझम. नाव मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर मेटाबॉलिझम म्हणजेच आपण ह्याला असं म्हणू शकतो ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम, त्याला आपण म्हणतो दॅट इज द मेटाबॉलिझम. ह्या दोन्हींना मिळून काय म्हणतो, तर ते दोन्ही मिळून आहे मेटाबॉलिझम. आता हे जे ॲनाबॉलिझम आहे, ह्या ॲनाबॉलिझमलाच आपण असं म्हणू शकतो की ॲनाबॉलिझम म्हणजे एखादी गोष्ट काय होते तर सिंथेसाइज होते, म्हणजेच ॲनाबॉलिझम. एखादी गोष्ट डीनेचर होते किंवा डिग्रेड होते किंवा ब्रेकडाऊन होतं, असं थोडक्यात म्हणूया. ब्रेकडाऊन ऑफ एनी मॉलिक्यूल, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द कॅटाबॉलिझम. सो ह्या दोन्हींना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. आणि ह्या मेटाबॉलिझम जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये बघायला मिळतं का, नो. जर मी हा पेन घेतला माझ्या हातामध्ये आणि मी म्हटलं की ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होतं आहे, हा एनर्जी तयार करू शकतो, नॉट पॉसिबल. ठीक आहे. म्हणजेच मेटाबॉलिझम ही एक अशी प्रॉपर्टी आहे जी फक्त
आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच बघायला मिळते. नॉन लिव्हिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं मेटाबॉलिझम होत नाही, कुठल्याही प्रकारचे मॉलिक्यूल सिंथेसाइज होत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या मॉलिक्यूलचं डिग्रेडेशन होत नाही आहे. सो वी कॅन से द मेटाबॉलिझम इज द डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी. मग बऱ्याचदा क्वेश्चन विचारता विच ऑफ द फॉलोइंग इज द डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी फॉर द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. मग जर त्यामध्ये ऑप्शन असेल मेटाबॉलिझम तर तुम्हाला मेटाबॉलिझम हे ऑप्शन टिक करायचं आहे. जर तिथे ऑप्शन असेल कॉन्शियसनेस देन यू हॅव टू टिक दॅट वन. मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर्सला टिक करायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज द मेटाबॉलिझम. आणि त्यानंतर लास्ट जी प्रॉपर्टी आहे ती आहे कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे अवेअरनेस जो आपल्या सगळ्यांकडे असतो. सगळ्यांकडे म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या सगळ्यांकडे कॉन्शियसनेस असतो. कॉन्शियसनेस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे एक गरम पाण्याचा हंडा दिला आणि तुमचं लक्ष नसताना तुमचा त्या हंड्यामध्ये हात गेला. ठीक आहे. इमिडिएटली तुम्हाला कॉन्शियसनेस येणार आहे की हा खूप गरम पाणी आहे, आपण इमिडिएटली हात बाहेर काढला पाहिजे. जसा टाकतान तसंच बाहेर काढतान. म्हणजेच इथे तुमची कोणती प्रॉपर्टी दिसून येते, कॉन्शियसनेस. तुम्ही अवेअर आहात ह्या सगळ्या गोष्टींसोबत. ठीक आहे. हे झालं ह्युमनच्या केसमध्ये. मग तुम्ही म्हणणार की मॅम मग प्लांटच्या केसमध्ये काय आहे, कारण प्लांटला तर असं काहीच नाही आहे, प्लांट तर बोलत पण नाही आहे, प्लांट चालत पण नाही आहे. येस, तरी पण आपण त्यांना लिव्हिंग म्हणतोय. तर प्लांटकडे पण कॉन्शियसनेस आहे. आता कॉन्शियसनेस कसा आहे प्लांटकडे, जर तुम्ही बघितलं लाजाळूचं झाड, त्याला तुम्ही हात लावला की ते एकदम एकत्र चिटकून जातात त्यांचे पानं. लाजाळूचं झाड बघितलं असेल ना. सो एकदम असे फुललेले असतात ते, अशा टाईपमध्ये बघा त्यांचे पानं असतात, छोटी छोटीशी पानं असतात अशा टाईपमध्ये. हे असे ओपन असतात आणि जसंही तुम्ही त्यांना सेन्स करणार ना ते असे एकत्र येतील, अशा टाईपमध्ये एकमेकांसोबत चिटकून जातील. सो हे प्लांट्समध्ये. आता तुम्ही म्हणणार मग हे तर आपण हात लावल्याच्या नंतर आहे. दुसरं एक एक्झाम्पल सांगते. फोटोट्रॉफिझम हा कॉन्सेप्ट ऐकला असेल तुम्ही. सनफ्लावर बघितलं आहे का कधी? सनफ्लावर किंवा ते सूर्यफूल तुम्ही बघितलं आहे का? सूर्यफूल जे आहे ना, जिकडून सूर्य आहे त्याच दिशेने ते वळतं. म्हणजेच ह्याच्याकडे कुठला ना कुठल्या प्रकारचा कॉन्शियसनेस आहे जो फोटॉन्सला रिकॉग्नाइज करतोय. सन रेजपासून किंवा सूर्यापासून जे काही फोटॉन्स येत आहेत त्यांना रिकॉग्नाइज करतो आणि त्या साईडने वळतोय. म्हणजेच ह्यांच्याकडे काय झालं आहे, कॉन्शियसनेस. म्हणजे प्लांटकडे कॉन्शियसनेस आहे, त्यानंतर ह्युमन्सकडे तर ऑब्वियसली कॉन्शियसनेस आहे. मग बॅक्टेरियाकडे, येस बॅक्टेरियाकडे पण कॉन्शियसनेस आहे. कसा? कारण की खूप जास्त एक्स्ट्रीम कंडिशनला जर आपण बॅक्टेरियाला टाकलं तर ते सर्वाईव्ह होत नाही आहे तिथे. म्हणजेच त्यांच्याकडे कॉन्शियसनेस आहे. सो इन दिस वे द कॉन्शियसनेस इज द मोस्ट डिफायनिंग प्रॉपर्टी. कॉन्शियसनेस ही सगळ्यात जास्त डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. ठीक. सो ह्या ज्या काही 4 प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेल्या आहेत, आपल्याला डिस्टिंग्विश करायचे कुठली लिव्हिंग आणि कुठली नॉन लिव्हिंग. त्यापैकी डिस्टिंग्विशिंग फक्त 2 प्रॉपर्टी आहे. कोणती? एक आहे कॉन्शियसनेस आणि दुसरी आहे मेटाबॉलिझम. जर ऑप्शनमध्ये आलं बोथ, मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस, ऑब्वियसली खालच्या लाईनमध्ये देतील बोथ, तर तुम्हाला बोथ टिक करायचं आहे. जर फक्त यापैकी मेटाबॉलिझम असेल आन्सरमध्ये तर मेटाबॉलिझम. जर मेटाबॉलिझम आहे आणि कॉन्शियसनेस पण आहे आणि मोस्ट ॲप्रोप्रिएट एकच ऑप्शन सिलेक्ट करायचे, तेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचे कॉन्शियसनेस. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. आणि यामध्ये आपण काय बघितलं की कुठल्या बेसिसवरती आपण म्हणतो ही गोष्ट लिव्हिंग आहे आणि कुठली नॉन लिव्हिंग आहे, दॅट वी हॅव डिस्कस्ड. होप सो तुम्हाला समजलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासोबत आपला एक ॲपही आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी नावाचं, ज्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकेल. तिथे जाऊन त्या ॲपला डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला 11th आणि 12thचे बरेचसे लेक्चर्स, डेमो लेक्चर्स बघायला मिळतील. ते एकदा जरूर चेक करा. ज्यामध्ये सर्व कोर्सेस आहे, MST CETचे, फाउंडेशनचे, टेस्ट सिरीज, नीट आणि JEE हे सर्व कोर्सेस इन्क्लुडेड आहे. सो थँक्यू सो मच.